सध्या ह्या 3-4 गावात ओटो कंपनीचं काम चालू आहे लाईटचं. तर शासकीय जी आर प्रमाणे 35 मीटरची रुंदी आहे नुकसानीला. तर हे 2017चे जुने जी आर दाखवतात, कुठं 16 मीटर कुठं 17 मीटर. आणि खरं तर 26 ज्या टावर इथे उभा केले त्या एका कंपनीनं, तर 26 टावरला प्रत्येकाला वेगळा वेगळा रेट दिला आहे, जे की कोणत्याच शासकीय व्हॅल्युएशनच्या नियमात नाही आहे. शेतकरी हा अनपढ आहे, शेतकऱ्याला कळत नाही, वेगवेगळे शेतकरी बाजूला नेत आहेत. आणि 26 टावरमध्ये एकाही शेतकऱ्याकडे स्वतःचं ॲग्रीमेंट नाही आहे. तर कुठंतरी सह्या घेतलेल्या त्यांच्यात अशा चलत चलत रोडवर. काहीचं तर असा विषय आहे की पैसे अजून मिळाले सुद्धा नाही आहेत. मेमध्ये टावर झाले तर, आणि अजून त्यांचे चेकसुद्धा बाउन्स झालेले आहेत प्रत्येक शेतकऱ्याकडे. असे एक शेतकरी इथं त्यांना फक्त 2,75,000मध्ये टावर दिले. त्यांची काळी नदीच्या कडीची जमीन आहे, तिचं आज शासकीय मूल्यमापन जर केलं मार्केटच्या हिशोबाने तर आज 20 लाख रुपये एकर जमीन जाते ती. आणि शासनाच्या व्हॅल्युएशन एक 15 लाख रुपये तरी व्हॅल्युएशन निघाल. तर त्याच्या 4 पटच्या हिशोबाने जर टावरला पैसे दिले तर मला त्याचे 10 लाख रुपये व्हायला पाहिजे त्यांच्या नियमाने. पण असं कोणत्याच नियमाने कोणाला टावरचे पैसे दिले नाही शासनाच्या. आणि आज इथं एकदम दणगटशाहीच्या हिशोबाने एक पोलीस यंत्रणा आणून बळजबरीने शेतकऱ्याच्या पिकात घुसून काम करण्याचा प्रयत्न चालू आहे, जो की एकदम चुकीचा आहे. आणि शासनाने याच्याकडं गांभीर्यानं बघण्याची खरंच गरज आहे.